आज आपण वांग्याच्या भाजीचा एक असा भन्नाट आणि चविष्ट प्रकार पाहणार आहोत की जो तुम्ही यापूर्वी कधी केलाही नसेल किंवा पाहिलाही नसेल आणि इतकी चवीला ही भाजी लागते की वांगी न आवडणारे सुद्धा 2 भाकऱ्या एक्स्ट्राच खातील। तर त्यासाठी 2 वांगी इथे मी मधून कट करून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि कट करून घ्यायची। 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडेसे मटार घेतलेले आहेत आणि टोमॅटो एक अर्धा कट करून घेतलेला आहे। 2 चमचे यावर तेल सोडून द्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो गॅसवर एक 4 मिनिटे आपल्याला झाकण ठेवून हे चांगलं असं तेलावर वाफवून घ्यायचं आहे। तर आता झाकण ठेवते आणि 4 मिनिटांनंतर झाकण पुन्हा एकदा काढून घेतलेला आहे आणि तेलावर हे जे जिन्नस आहेत सगळे ते चांगले असे भाजले गेलेले आहेत। आता परतून घेऊयात आणि दुसऱ्या साइडने देखील चांगले असे हे भाजून घेऊयात। जास्त वेळ लागत नाही, एक 7 ते 8 मिनिटातच हे चांगलं असं भाजून निघतं। फार तर एक 10 मिनिटे लागतात। तर आता तेलावर हे सगळे जिन्नस चांगले असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। जे मटार आहे तुम्ही चेक करून पाहू शकता, जर ते शिजले गेलेले असतील तर ते लगेचच बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि नाहीतर मग तुम्ही थोडा वेळ आणखीन हे मटार तेलावर परतून घेऊ शकता। आता पलटून दुसऱ्या साइडने सुद्धा चांगले असे हे वांगे जे आहेत ते मी भाजून घेते। पुन्हा एकदा यावर झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा एकदा एक 4 मिनिटे लो गॅसवर दुसऱ्या साइडने ही वांगी आणि सगळे जे जिन्नस आहे ते मी भाजून घेणार आहे। तर झाकण ठेवून पुन्हा एकदा खालच्या बाजूने एक 5 मिनिटे मी लो गॅसवर वांग आणि बाकीचं सगळं जिन्नस भाजून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, जर अजूनही भाजलं गेलं नसेल तर एक 2 मिनिटे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, पण जास्तीत जास्त एक 10 मिनिटांमध्ये चांगलं असं सगळीकडून भाजलं जातं। तर हे आता शिजलं गेलेलं आहे। कसं चेक करायचं तुम्ही चाकूच्या साहाय्याने चेक करून पाहू शकता। हे पहा, चाकूच्या साहाय्याने मी चेक करून पाहते, अगदी अलगदपणे चाकू आतपर्यंत जात आहे म्हणजे आपलं वांग चांगलं शिजलेलं आहे। त्यातले मटार मी काढून घेतलेले आहेत आणि हलकसं थंड झालं की अशा पद्धतीने वांग्याची जी सालं आहेत ते आपल्याला काढून घ्यायची आहेत। ऑप्शनल आहे, जर तुम्हाला सालं ठेवायची असतील तर तुम्ही ठेवू शकता किंवा काढू सुद्धा शकता। बाकीचे जे वांगे आहेत अशाच पद्धतीने मी त्याचं साल काढून घेणार आहे। आणि आता हे जे लसणाच्या पाकळ्या आहेत हे पहा, अगदी अलगद सोलल्या जात आहेत, अगदी त्याचं साल अलगदपणे निघलं जातंय, हे पहा। आणि आता जी वांगी आहेत ती सुद्धा मी सोलून घेते पटकन। वांग्याची जी सालं आहेत मी काढून घेतलेले आहेत। आता स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्ये होतं, कारण भाज्या सगळ्या चांगल्या वाफलेल्या आहेत। तर आता हे आपण स्मॅश करून घेऊयात। पाहूनच तुम्हाला समजलं असेल की आपण वांग्याचं भरीत करणार आहोत। कुठेही बर्नरवर भाजायची गरज नाही किंवा चुलीवर भाजायची गरज नाही। तव्यावर अशा पद्धतीने तेलावर तुम्ही हे वांग भाजून मस्त चविष्ट असं भरीत बनवू शकता आणि अगदी झटपट तयार होतं, हे पहा। आता आपण त्याला फोडणी देऊयात। येथे 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। यामध्ये एक पाव चमचे मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली अशी तडतडली की पाव चमचा जिरे घालायचं आहे। जिरे मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर घालायचा आहे पाव चमचा हिंग। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर आता यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी घातलेली आहे, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे। मिनिटभर लो गॅसवर परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि लगेचच जे स्मॅश केलेलं वांग आहे हे यामध्ये घालायचं आहे। ऑलरेडी यामध्ये आपण 2 मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यानुसार इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे। आता हे सगळं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालूयात। तर एरवी आपण हे बर्नरवर वांग भाजतो भरीतसाठी किंवा चुलीवर भाजतो, तर बऱ्याच वेळेला बर्नरवर भाजताना थोडंसं ते खराब होऊन जातं। त्यामुळे अशा पद्धतीने तव्यावर भाजून तुम्ही एकदा भरीत नक्की ट्राय करून पहा, अतिशय सोपी पद्धत आहे। आता जे वाटाणे आपण भाजून बाजूला ठेवलेले होते ते यामध्ये मी घातलेले आहेत आणि सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर तेलामध्ये तुम्ही थोडासा कांदा इथे भाजून घेऊ शकता, पण इथे मी आमच्या घरामध्ये कच्चा कांदा भरीतमध्ये चालतो त्यामुळे मी कच्चा कांदा वापरणार आहे। वाटल्यास तुम्हाला तेलामध्ये थोडासा तुम्ही आता फोडणी देताना परतून घेऊ शकता कांदा।
आता हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि फक्त मिनिटभर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे लो गॅसवर। तर 1 मिनिट झालेला आहे आणि मस्त आपलं हे भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे। किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता। आणि आता हलकंसं मी थंड करून घेतलेलं आहे, कारण कांदा इथे मऊ पडतो। वाटल्यास तुम्ही जेव्हा जेवणार असाल त्यावेळेला हे मिक्सअप करून घेऊ शकता। तर बारीक चिरलेला कांदा एक घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ताटामध्ये वाढून घ्यायचं। इतकं चविष्ट लागतं ना की काही विचारूच नका। अगदी तुम्ही जे भाजून बनवता त्याला तोडीस तोड हे होतं, एवढं मात्र नक्की। आणि एकदा खाल्लत ना बनवून तर दरवेळेला अशाच पद्धतीने बनवाल, इतकं चविष्ट लागतं। एकदा अशा पद्धतीने वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून पहा। थोडासा तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता आणि दिसायलाच इतकं सुंदर दिसते की तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।